विजयाचा जोश आणि मतदारसंघात मतदारांशी संवाद साधताना नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणतात, मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन मी निवडणूक लढवली. येथील मतदारांनी माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला. त्या विश्वासाचं फलित म्हणजे माझा तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजय झालाय. जनतेनं माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला भविष्यात मी कधीच तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे कंधार येथील मतदारांचा आभार व्यक्त करण्यासाठी आले असता त्यांचा जागोजागी जंगी सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की जीवाभावाचे आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांनी माझ्यासाठी जीव ओतून काम केले आणि या कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या विश्वासाला साथ देत लाडकी बहीण, लाडका भाऊ, मतदार बांधव आणि बळीराजा यांनी मला मतदान रूपी भरभरून आशीर्वाद दिल्याचे त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मी आमदार म्हणून या ठिकाणी उभा आहे. तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला भविष्यात मी कधीच तडा जाऊ देणार नाही. तत्पूर्वी त्यांनी शहरातील विविध धार्मिक स्थळांचं दर्शन घेतलं. तसंच महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केलं. तदनंतर शहराच्या गल्ली बोळासह मुख्य रस्त्यावर जागोजागी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य किशन डफडे, माजी उपनगराध्यक्ष जफरुद्दीन बाहुद्दीन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव मिरे, मनोहर पाटील तेलंग, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, स्वप्नील पाटील लुंगारे, माजी नगरसेवक सुनील कांबळे, गंगा अण्णा कांबळे, सरपंच कैलास नवघरे, रवी थोरात, विजय कांबळे, भीमगड येथील मामा गायकवाड यांच्यासह शेकडो मतदार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझ्यासाठी काम करणारे माझे सर्व सहकारी, माझे सर्व मित्र, माझे सर्व कार्यकर्ते आणि त्याशिवाय पत्रकार मित्र आणि सर्व यंत्रणेचे पण आभार मानतो की ज्यांनी माझ्या निवडणुकीच्या कामामध्ये खूप सहकार्य केलं. निवडणुकीच्या काळामध्ये पूर्ण निवडणूक होईपर्यंत माझ्या विरोधात जी 13 उमेदवार होती त्या 13 उमेदवारांनी गरळ ओकण्याचं काम केलं. त्यांची किती पात्रता आहे हे मला माहिती नाही, पण पात्रतेच्या बाहेर जाऊन खालच्या पातळीवर बोलण्याचा प्रयत्न केला. मी तशा मूर्ख माणसाला उत्तर देणं म्हणजे त्यांच्यात सामील झाल्यासारखं होईल, म्हणून त्याच्यावर मी अधिक बोलणार नाही. मला विश्वास होता की मला 85,000च्या वर मतदान होईल. मला 75,000पर्यंत 74-75,000पर्यंत मतदान आलं. त्यामध्ये अनेकांनी जातीचा फॅक्टर चालवला. जातीच्या फॅक्टरमध्ये काही जणांना यशही मिळालं. ज्यांना जन्मलं तेव्हापासून 5,000च्या वर मतं मिळाली नाही. माझ्या विजयापेक्षा मला आश्चर्य येतं वाटते की अशा मूर्ख माणसाला एवढं मतदान मिळू शकते या मतदारसंघात. याचं मला जास्त आश्चर्य वाटतं. माझ्या विजयामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांचा मी खूप आभारी आहे. निवडणुकीच्या काळात कोणी जरी जातीवाद केला असेल तर मला तुम्ही गेल्या 30-32 वर्षापासून ओळखता. मी मागच्याही काळात कधी जातीवाद केला नाही आणि भविष्यातही कधी जातीवाद करणार नाही. माझ्यासोबत सर्व समाजाचे कार्यकर्ते, सर्व जाती धर्माची मंडळी माझ्यासोबत काम करताना होती. त्याच्यामुळं माझा रोष वैयक्तिक कुठल्याही समाजावर नाही. मी मागेही जातीवाद केला नाही आणि पुढेही जातीवाद करणार नाही. सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरण्याचा माझा निश्चितपणा प्रयत्न राहील. मला 24 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होतो आणि 25 तारखेला आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंदाच्या त्या दिवशी मी सर्वांना भेटू शकलो नाही, म्हणून आज सगळ्यांच्या भेटीसाठी मी मुद्दाम आलेला आहे. उर्वरित काही लोकांच्या भेटी राहिल्या, काही कार्यकर्त्यांच्या भेटी राहिल्या. काही ठिकाणी सन्मानानं जाऊन भेटावं लागतं आणि प्रत्येक गावामध्ये माझा जाण्याचा मानस आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं सगळ्यांना भेटी घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्या मार्फत जनतेचे, लाडक्या बहिणीचे, लाडक्या भावाचे, लाडक्या बळीराजाचे आणि लाडक्या कर्मचाऱ्यांचे, सगळ्या लाडक्या लोकांचे मी या ठिकाणी जाहीर आभार. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा
यांचे मनापासून मी जाहीरपणानं आभार मानतो. माझ्या आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमच्या प्रणिताताई, स्वप्नील पाटील लोंगारे, तालुक्याचे अध्यक्ष कृष्णरावजी ढपळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊरावजी गिरे, भगवानरावजी राठोड, जफरबाई, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अनेक मंडळी बाहेर पण उपस्थित आहेत. त्या सर्वांनी अतिशय सूत्र हातात घेऊन या ठिकाणी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. प्रतिनिधी HR शेख, मुरलीधर थोटे, कंधार, NTV न्यूज मराठी.